पहिले नगरसेवक होते किशोरभाई नाईक लिंबाळकर, भाऊ कापशे यांनी इथले सर्व माणसांचे बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेत. जे काही राहिले असतील ते 100% रुपालीताईं मी महाराज साहेबांच्या मार्गाने आम्ही करू. मध्ये फिरत असताना आपण पोहोचलो शुक्रवार पेठ आणि प्रभाग नंबर 4 मध्ये आणि इथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या समस्या काय आहेत आणि इथल्या जनतेचा कौल काय आहे थेट आपण जाणून घेणार आहोत. इथल्या जनतेबरोबर आपण वार्तालाप करणार आहोत. काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण हवं फलटण नगरीचं? श्रीमंत अनिकेत राजे निंबाळकर. का बरं अनिकेत राजेच का व्हावेत असं वाटतंय तुम्हाला? सुसंस्कृत आहे, शिकलेले आहेत, ॲडव्होकेट आहे आणि दूरदृष्टी त्यांची आहे. विकास काम त्यांच्या हातून होणार तर होणारच. काय वाटतंय, मोठ्या प्रमाणात विरोधकांनी आरोप केलेत की फलटण विकासापासून वंचित आहे. गेले 30 वर्ष आलं फलटणमध्ये विकास नाही. काय वाटतं तुम्हाला एक ज्येष्ठ नागरिक? नाही, झाला की विकास झाला विकास. पाणी प्रश्न मिटला आहे. अजून शिक्षण संस्था चालू आहेत. शिक्षण पोरांना बाहेर जावं लागायचं, आता सगळं शिक्षण इथंच आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्ही तरुण आहे, युवक आहे, काय वाटतं तुम्हाला फलटणचा विकास होतोय का? होतोय हो, पहिल्यापासून होतं. जसं महाराज साहेब लक्ष देतात ना तेव्हापासून होतं. असं नाही की व्यवस्थित नाही, काय नाही. शिक्षणाला पहिली गोष्ट तर महत्वाची असे बांधणे तंडणे नाही, काय नाही. त्याला प्रतिबद्ध नाही की असं नाही का पाठिंबा देऊन बाबा ते वाढीव करणे का काय, असं नाही. जागेवर तिथे जागेवर मिटवून टाकणे आणि त्यांना सपोर्ट नाही, असं नाही त्या गोष्टीला. काय वाटतं तुम्हाला फलटणवरती सत्ता कुणाची यावी असं वाटतंय? अनिकेत राजेंची. का बरं अनिकेत राजेच काय यांनी बी सांगितलं, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी जे सांगितलं ना ती खरं गोष्ट आहे. एक शिकलेला पाहिजे माणूस की आज युवा पिढीला घेऊन चालणार, म्हणजे असं पाहिजे की नाही का त्याला बी त्या गोष्टीची माहिती पाहिजे आणि तो माणूस माहितीगार आहे. काय वाटतंय तुम्हाला नगराध्यक्ष कोण हवा? अनिकेत राजे. का बरं तुम्हाला काय वाटतं असं अनिकेत राजे व्हावेत? आणि ते वेल एज्युकेटेड आहेत. एकच मुद्दा घेऊन सगळे जातात की वेल एज्युकेटेड आहेत. अशिक्षित लोक सत्ता चालवत नाहीत का? नाही, अशिक्षित लोक सत्ता चालवत नाही असं म्हणत नाही मी. पण तरी सुद्धा अनिकेत राजेंची दूरदृष्टी आणि विकास कामं आणि त्याच्या अगोदर रामराजे नाईक निंबाळकर यांनी जे केले महाराज साहेबांनी विकास कामं, ते फलटणच्या विकासासाठी भरपूर झाले. महाराजांनी विकास केलेला आहे. काय शिक्षण संस्था आहे, मुलांना बाहेर इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे जावं लागतं. फलटणमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे. महाराज साहेबांच्या शिक्षण संस्था भरपूर आहेत. रस्त्यांची कामं झालेली आहेत बऱ्यापैकी. काय आणि पाण्याचा प्रश्न फलटण तालुक्यातला मूळ पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. त्याच्यामुळं पाणी वेळ येतं का तुमच्या शुक्रवार पेठेला? रोज डेली पाणी येतं. पाणी येतं डेली? हो, टायमिंग टू टायमिंग पाणी येतं. काय वाटतं शिक्षण तुमच्या शुक्रवार पेठेतल्या प्रभाग नंबर 4 मधल्या कोण उभं राहिले नगरसेवक पदाला? कोण आहे? रुपालीताई सूरज जाधव आणि अजरुद्दीन ताजुद्दीन उर्फ पप्पूभाई शेख हे उभे आहेत.